सचिन जाधवर आत्महत्या प्रकरणी फरार आरोपी प्रदीप फाटेला स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक. बीड ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर 26 भारतीय न्याय संहिता कलम 108, 351, 352 प्रमाणे दाखल गुन्ह्यातील फरार आरोपी प्रदीप फाटे यास बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. दिनांक 17 जानेवारी रोजी सचिन जाधवर यांचा मृत्यू झाला होता. त्यानुसार दिनांक 23 जानेवारी रोजी FIR दाखल करण्यात आलं. परंतु आरोपी प्रदीप फाटे हा सातत्याने पोलिसांना गुंगारा देत होता. दरम्यान आरोपी प्रदीप फाटेला अटक व्हावी यासाठी जाधवर कुटुंबीय उपोषणास देखील बसले होते. आरोपीचा शोध घेऊन त्यास अटक करण्याबाबतच्या पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्या आदेशान्वये पोलीस पथकाने तांत्रिक विश्लेषण गोपनीय माहितीच्या आधारे शोध घेतलाय. सदर आरोपी पुणे लोणीकंद येथील त्याच्या नातेवाईकांच्या घरी राहत असल्याची माहिती प्राप्त होताच पोलीस पथकाने तात्काळ कारवाई करत प्रदीप फाटेला ताब्यात घेतले. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक नवनीत कावर, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड, दराडे, महेश विघ्ने, अशोक दुबाले आणि मरांडे यांनी केली आहे. बीड प्रतिनिधीसह महाराष्ट्र जनता न्यूज. माझे पती स्वर्गीय सचिन जाधवर यांच्या प्रकरणातील मुख्य आरोपी प्रदीप फाटे हा आज अटक झाला आहे असे मला समजले. तर उशिरा का होईना पण मला आज कुठंतरी न्याय मिळाल्यासारखा वाटला आणि त्याच्यासाठी बीडचे SP सर, DYSP मॅडम, IO सर आणि LCB टीम आणि संबंधित सर्व टीम यांचे मी मनापासून आभार मानते. उशिरा का होईना आरोपीला अटक केली आणि मला न्याय दिला, त्यामुळे मी त्यांची आभारी आहे. आणि सदर प्रकरणातील आरोपी जर आपण त्याची सखोल चौकशी केली गेली तर या प्रकरणातील भरपूर गोष्टी बाहेर येतील. त्यासाठी माझी एवढीच विनंती आहे न्यायदेवतेला की हा आरोपी जास्तीत जास्त दिवस पोलीस कस्टडीत राहावा आणि या प्रकरणाचा सर्व काही गोष्टी या प्रकरणात संशयास्पद आहेत त्या गोष्टीचा सखोल उलगडा व्हावी एवढीच विनंती.